अकोला पोलीस दलातर्फे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 विषयक मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न. अकोला पोलीस दलाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या महत्त्वपूर्ण कायद्याबाबत प्रशासकीय मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा दिनांक 12 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता विजय सभागृह पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला येथे पार पडली. या कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती म्हणून पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागताने करण्यात आली. पोलीस अधीक्षक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यादरम्यान अकोला पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या सेवा व योजनाबाबत माहिती दिली. त्यामध्ये प्रोजेक्ट रक्षामध्ये 8,802 नागरिकांनी आपला अभिप्राय नोंदविला आहे. चॅटबॉटद्वारे ऑनलाईन पद्धतीने दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती 1 क्लिकवर नागरिकांना मिळू शकते याबाबत पीपीटीच्या माध्यमातून माहिती दिली. मार्गदर्शक म्हणून राज्य लोकसेवा हक्क आयोग अमरावती विभागाचे राज्य आयुक्त डॉ. किरण जाधव भापोसे सेनी यांनी ई-सेवा प्रणाली मध्ये महाराष्ट्रामधून उत्कृष्ट पोलीस अधीक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक यांचे कौतुक करून अभिनंदन केले. अकोला पोलिसांच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ची माहिती मार्गदर्शन करताना डॉ. किरण जाधव यांनी सांगितले की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा कायदा महाराष्ट्रातील नागरिकांना विविध शासकीय सेवा निश्चित कालावधीत मिळाव्यात यासाठी करण्यात आला आहे. या कायद्यामुळे शासकीय कार्यालये नागरिकांना वेळेत सेवा देण्यास कायद्याने बांधील राहतात. या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना शासकीय सेवा पारदर्शक व निश्चित वेळेत मिळाव्यात, शासकीय कामकाजातील विलंब कमी व्हावा, तसेच भ्रष्टाचाराला आळा बसावा हा आहे. तसेच सेवा वेळेत न मिळाल्यास नागरिकांना तक्रार व अपील करण्याचा कायदेशीर अधिकारही या कायद्याद्वारे देण्यात आला आहे, असे सखोल मार्गदर्शन केले. नागरिक खालील माध्यमातून अर्ज करू शकतात: आपले सरकार सेवा केंद्र CSC, संबंधित शासकीय कार्यालय, ऑनलाईन पद्धतीने आपले सरकार पोर्टल. या कायद्याचे प्रमुख फायदे: या कायद्यामुळे नागरिकांना शासकीय सेवा वेळेत मिळण्याची हमी प्राप्त होते. तसेच नागरिकांचे हक्क अधिक बळकट होतात. प्रशासनात पारदर्शकता वाढते आणि शासकीय कामकाजातील भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होते, असे आपले मत व्यक्त केले. त्यानंतर मान्यवरांनी संबंधित शाखेची पाहणी करून कामकाजाबाबत माहिती घेतली. या कार्यशाळेस डॉ. देवेंद्रजी चव्हाण, उपसचिव, राज्य लोकसेवा हक्क आयोग अमरावती यांची उपस्थिती लाभली. तसेच अकोला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, विविध शाखांचे अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मार्गदर्शन कार्यशाळेमुळे पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 बाबत सखोल माहिती मिळाली असून प्रशासन अधिक पारदर्शक व उत्तरदायी करण्यास या उपक्रमाची मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक GV शाह, श्री गजानन धनगर यांनी. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.